नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या क्लायंटची एक स्टोरी सांगणार आहे आणि त्यासाठी क्लायंटचं नाव इथे आपण प्रदीप म्हणून कन्सिडर करूयात. ॲक्च्युअल नाव वेगळं आहे, पण स्टोरी खूप महत्त्वाची आहे आणि जी तुम्हाला रिलेट होणारी आहे, बऱ्याच लोकांना रिलेट होणारी आहे. ह्या प्रदीप नावाच्या जे क्लायंट आहेत माझे, त्यांना मी 1-2 वर्षापूर्वी भेटलेलो आणि त्यांना मी म्युच्युअल फंडमध्ये SIP करण्याबद्दल सांगितलं होतं. तर सगळ्या गोष्टी सांगितल्या, डिटेल्स सांगितल्या आणि त्यानंतर जेव्हा आम्ही बसलो बोलायला किंवा ॲक्च्युअल SIP करायला, तर त्यावेळेस त्यांचं म्हणणं होतं की सर आत्ता नको करूयात, थोडंसं थांबूयात. मी जे काही माझे खर्च आहेत, इतर गोष्टी आहेत, त्याची एक घडी बसवतो आणि ती घडी बसल्यानंतर मी तुम्हाला सांगतो आपण नेक्स्ट मंथपासून सुरुवात करूयात. आता नेक्स्ट मंथ करत 2 वर्ष गेली आणि मी सुद्धा विसरून गेलो की मी त्यांना काय पिच केलं होतं आणि काय सांगितलं होतं वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी मी सुद्धा विसरून गेलो, कारण की 2 वर्ष खूप मोठा काळ आहे. पण काही दिवसापूर्वी मला त्यांचा फोन आला आणि ते म्हणाले की सर मला तुम्हाला भेटायचं आहे. तर भेटण्यासाठी ते ऑफिसमध्ये आले आणि जेव्हा आमचं डिस्कशन झालं, ते डिस्कशन मी तुम्हाला सांगतो की मी म्हणालो की सर तुम्ही तर म्हणालात की तुम्हाला घडी बसवायची आहे, हे करायचं आहे आणि पैसे उरतच नाही आहेत, त्यामुळे तुम्ही SIP केली नव्हती. पण आता अचानक काय झालं की तुम्ही स्वतःहून मला फोन करून सांगताय की मला SIP करायची आहे. तर त्यांचं असं म्हणणं होतं की गेले 2 वर्ष मी घडी बसवण्याचा प्रयत्न करतो आहे, पण घडी काही बसत नाही. या 2 वर्षामध्ये माझा पगारसुद्धा वाढला, पण तरीसुद्धा खर्च काही कमी होत नाही, खर्च वाढतच चालले आहेत. जसा पगार वाढतो आहे तसं खर्चही वाढतात आहेत. आणि एक गोष्ट माझ्या लक्षात आली की जे तुम्ही तुमच्या व्हिडिओजमध्ये सांगत असता की आपल्याकडे काहीतरी रिटायरमेंटच्या वेळेस पैसे असणं खूप गरजेचं आहे, आणि ती गोष्ट मी त्या गोष्टीवरती विचार करत होतो कित्येक दिवस. कारण की माझ्याकडे होम लोन आहे, माझं पर्सनल लोन आहे, होम लोन मी घेतलेलं आहे आणि ते माझ्या वयाच्या 58व्या वर्षी फुल पेड होणार आहे. म्हणजे तोपर्यंत मला EMI भरतच राहायचं आहे. काही झालं तरी मला EMI भरायचीच आहे. म्हणजे माझ्या सॅलरीतला सगळ्यात मोठा भाग जो आहे तो EMIमध्ये जातो आहे. बाकीचे जे आहेत ते घर खर्च, इतर खर्च, मुलांचे शिक्षण, ह्या त्या गोष्टींमध्ये खर्च होतात आहेत आणि इतर छोट्या मोठ्या EMI मी चालू करून ठेवलेल्या आहेत, त्याच्यामध्ये तर पैसे जातात. त्यामुळे माझ्याकडे महिन्याअखेर काही शिल्लकच राहत नाही आणि जे काही 3-4 हजार रुपये शिल्लक राहते ते मी वापरतो. पुढचं काहीतरी अचानक काहीतरी घडलं किंवा काही आलं, काही कार्यक्रम आले, तिकडे जाण्यासाठी लागतात पैसे, मग त्याच्यासाठी ते ठेवून गेले आणि पैसे असेच खर्च होतात आहेत. आणि मग मी हा विचार केला की जेव्हा मी रिटायर्ड होईल, 60व्या वर्षी, 62व्या वर्षी जरी रिटायर झालो किंवा 58च्या एजमध्ये सुद्धा जर रिटायर झालो, तरीसुद्धा माझ्याकडे शिल्लक काहीच नाही आहे. मी फक्त सगळं जे काही पैसा आहे तो फक्त मी माझ्या लोनमध्ये भरत गेलो आहे. माझ्याकडे स्वतःकडे काही सेविंगच ठेवलेली नाही. आणि मग माझं रिटायरमेंटनंतर मला माझ्या मुलांकडे माझ्या डेली नीड्सवरती अवलंबून राहावं लागणार आहे आणि ते जेव्हा देतील किंवा त्यांच्यासाठी जो काही माझा मेडिकल खर्च आहे ते करतील, तेव्हा मला सगळ्या गोष्टी अवेलेबल होतील. माझी मुलं करतीलही, म्हणजे माझी मुलं चांगली आहेत, ते चांगले शिकत आहेत, ते चांगले संस्कार त्यांना मी दिलेले आहेत. पण पुढे जाऊन मला त्यांच्यावरती बोज नाही व्हायचं आहे की छोट्या छोट्या गोष्टींसाठी मला त्यांच्याकडे पैसे नाही मागायचे आहेत. म्हणजे माझ्या वाईफसाठी मला काही घ्यायचं आहे किंवा माझ्या मुलांसाठी काही घ्यायचं आहे, तर त्याच्यासाठी मला त्यांच्यावरती निर्भर नाही राहायचं आहे. तर त्याच्यासाठी मला काहीतरी पर्याय घेतलाच पाहिजे आणि मी त्यासाठीच डिसिजन घेतला की मला 5,000 रुपयाची SIP सुरू करायची. मी माझे जे काही खर्च आहेत ना, त्या खर्चांमध्ये या EMIला जी काही SIP मी सुरू करणार आहे ना, या SIPला सुद्धा EMI म्हणून कन्सिडर करणार आहे, खर्च म्हणून कन्सिडर करणार आहे. आणि मी ती पुढचे 18 वर्ष, म्हणजे आत्ता माझं वय 42 आहे, मी पुढचे 18 वर्ष भरत राहील. काही झालं तरी मी ते भरत राहणार, कारण की मला माझ्या मुलांचं, माझं स्वतःचं सगळं फ्युचर मला सेव्ह करायचं आहे. म्हणजे पुढे जाऊन मुलांवरतीसुद्धा भार नको की आईवडिलांचा मेडिकलचा खर्च असेल किंवा इतर खर्च असेल, ते खर्च मला त्यांच्यावरती टाकायचे नाहीत आणि मला माझी रिटायरमेंट लाईफ माझ्या पैशांमध्ये जगायची आहे. तर मी म्हणालो की सर 5,000 रुपयाची SIP तुम्ही करताय, तर ह्या 5,000तनं जवळपास तुम्ही 10,80,000 रुपये जमा कराल 18 वर्षामध्ये, तर ही काही खूप मोठी व्हॅल्यू नाही आहे. तर ते म्हणत आहेत की मान्य आहे की 10 लाख माझ्यासाठी खूप मोठी व्हॅल्यू नाही किंवा 20 वर्षानंतर तिची खूप मोठी व्हॅल्यू राहणारसुद्धा नाही, पण ठीक आहे सर की सेविंग होते. आणि मग मी शॉक झालो की आम्ही लोकांना जेव्हा सांगतो की बाबा तुम्हाला तुमची SIP सुरू केल्यानंतर तुम्हाला एक 10%, 12% जी काही रिटर्न्स मिळतील आणि त्याच्यातनं एवढा कॉर्पस तयार होईल, तर त्याच्यानंतरसुद्धा जेव्हा 50-50 लाखाची अमाऊंट सांगितली जाते किंवा बोललं जातं, तेव्हासुद्धा लोक म्हणतात की सर तुम्ही 10 वर्षानंतर, 15 वर्षानंतर त्या 50 लाखाला काय व्हॅल्यू राहणार आहे, जास्त आम्हाला जमा करायचे आहेत. किंवा कमेंट्समध्ये पण बरेच लोक सांगतात की 10 वर्षानंतर, 15 वर्षानंतर आत्ताची जी 10 लाख आहेत किंवा 20 लाख आहेत त्याची काय व्हॅल्यू राहणार आहे. तर हे ऐकल्यानंतर त्यांच्या तोंडून की
ठीक आहे, काहीतरी सेव्ह होतं आहे ना, ते महत्त्वाचं आहे सर. म्हणजे हे आम्ही लोकांना सांगतो तेच ते आम्हाला सांगत होते की सर काहीतरी सेव्ह होतं आहे. म्हणजे 2 वर्षामध्ये मी सेव्ह करण्याचा प्रयत्न केला पण सेव्ह झाले नाहीत. पण इथून पुढे काहीतरी सेव्ह होईल. भले त्याचे पुढे मार्केटमध्ये काय व्हॅल्यू होईल काय नाही होईल तो नंतरचा पार्ट आहे. पण माझी सुरुवात होणं खूप गरजेचं आहे आणि ती मला सुरुवात करायची आहे. आणि त्यांची सुरुवात मी करून दिली. SIP सुरू झाली. जवळपास 12% आसपास जर रिटर्न्स त्यांना मिळाले, मार्केटमध्ये रिटर्न्स कुठलेही फिक्स नसतात, पण जरी त्यांना 12%, 10% किंवा 11% जरी मिळाले तरी 35 ते 40 लाखाच्या बिटवीन त्यांची वेल्थ क्रिएट होऊ शकते. आणि तेवढे पैसे ठीक आहे 10 वर्षानंतर 18 वर्षानंतर तेवढी व्हॅल्यू नसेल, पण ठीक आहे ना, काहीतरी तरी सेव्ह आहे. म्हणजे उद्या काहीतरी अचानक त्यांना रिटायरमेंटच्या नंतर काही लाख रुपये जरी लागले, म्हणजे त्यावेळेचे लाख रुपये जरी लागले तरी ते त्यांच्याकडे असतीलच ना. म्हणजे काहीतरी अमाऊंट सेव्ह होते, तो मोठा पर्पज आहे. आणि तीच त्यांची स्टोरी आहे. आणि अशा स्टोरी आहेत ना प्रत्येक लोकांच्या असतात. म्हणजे मी जेव्हा त्यांना SIPबद्दल सांगायला जातो, त्यांच्याशी बोलतो, त्यावेळेस प्रत्येकाचं हेच रिझन असतं की सर सॅलरीमध्ये जे काही घर चालतं आहे ना तीच खूप मोठी गोष्ट आहे. या व्यतिरिक्त काही 1 रुपया सेव्ह होत नाही, नाहीच होते. म्हणजे तुम्ही कितीही सांगा आम्हाला, पण नाही होते सर, आम्ही नाही करू शकत, असे सांगणारी खूप सारी लोकं भेटतात. पण जर तुम्ही जी SIP तुम्ही सुरू करणार आहात ना, त्या SIPला एक EMI म्हणून कन्सिडर करा. आणि तिला जर तुम्ही EMI म्हणून कन्सिडर केलं ना तर तुमच्याकडे पैसे राहतील, तुम्ही सेव्ह करू शकाल. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा माझा मोबाईल आहे तो जर बिघडला, खराब झाला, माझी कॅपॅसिटी नाही आहे ना. एखाद्या सामान्य माणसाची कॅपॅसिटी नसते नवीन लगेच 40,000चा 30,000चा मोबाईल घेणं. तो काय करतो, दुकानात जातो, मोबाईल विकत घेतो आणि त्याची 1,500-2,000 रुपयाची EMI चालू करून ठेवतो. तो दुकानदार पण सांगतो सर 12 महिने भरायचे आहेत, 15 महिने भरायचे आहेत किंवा 18 महिने भरायचे आहेत. हा पण तयार होतो. याच्या अगोदर त्याची कॅपॅसिटी नसते, पण मोबाईल ही नीड आहे म्हणून तो ॲडजस्ट करतो आणि EMI सुरू करतो आणि पुढच्या 18 महिने भरतो. मग भरतो ना, म्हणजेच EMI आहे म्हणून भरतो. SIPला तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून डोक्यामध्ये जर घेतलात ना तर ती तुमची कधीही सुरू होणार नाही. तुम्ही तिला EMI म्हणजे खर्च म्हणून समजा आणि ती पुढे घेऊन जा. एकदा की तुम्हाला सवय लागली, 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष जेव्हा तुमची सवय लागेल ना तर ऑटोमॅटिकली तुम्हाला हॅबिट बनेल. तुम्हाला वाटेल की नाही, आपण अजून इन्व्हेस्ट करायला हवं, अजून आपण जमा करायला हवेत. ही हॅबिट स्वतःला लागणं खूप गरजेचं आहे. अजून एक तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, छोटंसं एक्झाम्पल आहे. माझ्या ज्या क्लायंट असतील त्या हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना कळेल की 1-1.5 वर्षापूर्वी मी आहे ना 2,000 रुपयाची SIP सुरू केली होती एका मॅडमची. त्या मॅडम अगोदर BC लावायच्या आणि BCमध्ये पैसे जमा करायचे. वर्षाचे 2,000 रुपयाच्या हिशोबाने 24,000 रुपये जमा व्हायचे आणि 24,000 रुपये त्यांना मिळायचे. साधं सिंपल गणित होतं. आणि ते पैसे ते खर्च करायचे. म्हणजे एवढे 12 महिने जमा केलेले पैसे नंतर ते खर्च व्हायचे इतर कुठल्या ना कुठल्या गोष्टींमध्ये. असे ते कित्येक वर्ष करत होते. पण मी त्यांना विचारलं की मॅडम तुम्ही मला 5 वर्षापासून तुम्ही जी BC लावतायत ना, तर पहिल्या वर्षाचे BCचे पैसे तुम्ही कुठे खर्च केले जरा तुम्ही आठवून मला सांगा. त्यांना नाही सांगता आलं. दुसऱ्या वर्षीचे नाही सांगता आलं. तिसऱ्या वर्षीचे नाही सांगता आलं. गेल्या वर्षीचे फक्त त्यांना कुठे पैसे खर्च केले तेवढं सांगता आलं. म्हणजे पैसे खर्च होतात अचानक, कुठेही जातात, पण कळत नाही. पण मी त्यांना सांगितलं की मॅडम SIP करा. 24,000 रुपयाची जमा झाले, त्याच्यावरती फार 300-400 रुपये रिटर्न्स त्यांना मिळाले. मी जास्त सांगत नाही आहे तुम्हाला, 300-400च पकडून चला तुम्ही. तरी 300-400 रुपये तरी ठीक आहे ना, व्हॅल्यू तर वाढली आहे ना, समजतं आहे, व्हॅल्यू तर वाढली. आणि वाढल्यानंतर जेव्हा त्यांना ते दिसले आता ह्या वर्षी, तेव्हा त्यांनी समोरून सांगितलं सर ह्या वर्षी आहे ना तुम्ही माझ्या जी काही SIP आहे त्याच्यामध्ये 100 रुपये वाढवा, 2,200 रुपये करा. आपण 2,200 रुपयांनी पुढे कंटिन्यू करू. पैसे काढायचे नाही आहेत मला, खर्च करायचे नाही आहेत मला, माझ्या मुलींच्या लग्नासाठी शिक्षणासाठी जमा करायचं. तर हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. जेव्हा तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये जेव्हा तुम्ही सुरू कराल ना तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही त्याची गंमत. जेव्हा तुम्हाला म्हणजे ही एक प्रकारे तुम्हाला सवय आहे, जोपर्यंत तुम्हाला सवय लागणार नाही ना त्या गोष्टी तुम्हाला शक्य आणि अशक्यच वाटत राहणार. याचमध्ये तुम्ही शक्य अशक्यमध्येच अडकून राहाल. त्यामुळे लवकरात लवकर सुरुवात करा, विचार करा. मी सांगत नाही की तुम्ही खूप मोठ्या अमाऊंटचे SIP करा, पण ॲटलिस्ट 500 रुपये एवढे तर पैसे सेव्ह करू शकाल ना. तेवढ्या अमाऊंटची SIP सुरुवातीच्या 1 वर्षामध्ये चालू करून बघा. हळूहळू तुम्हाला स्वतःला वाटेल की अजून मी थोडंसं काहीतरी इन्क्रीज करू शकतो का, अजून मी काय करू शकतो का. इन्व्हेस्टमेंट ही अशी गोष्ट आहे ना जी स्वतःहून कोणीच करत नाही, पण खर्च माणूस सहज करतो. आणि जर तुम्हाला ती हॅबिट लावून घ्यायची असेल ना तर सुरुवातीला कष्ट होणार, मनाला समजावावं लागणार आणि मग ती सवय एकदा लागली ना तर लाँग टर्ममध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता.
हेच मला तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून सांगायचं होतं. आजचा जर हा व्हिडिओ छोटासा तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल आणि ही स्टोरी इन्स्पायर वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.